स्वतःला कमी लेखू नका, कौशल्याने आत्मविश्वासातूनच यश. कुलगुरू पद्मश्री जी.डी. यादव. जयसिंगपूर. विद्यार्थ्यांनी स्वतःला कधीही कमी लेखू नये, समजू नये. अपयश हे तात्पुरते असते, पण यश कायमस्वरूपी ठसा उमटवणारे असते. त्यामुळे शिक्षण घेत असताना केवळ क्रेडिट्स मिळवण्यावर भर न देता प्रत्यक्ष ज्ञानाचे हस्तांतर होणे अधिक महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना केवळ पदवीधर नव्हे तर उद्योगासाठी पात्र, देशासाठी जबाबदार आणि समाजासाठी उपयुक्त नागरिक बनवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कुलगुरू पद्मश्री डॉ. जी.डी. यादव यांनी केले. ते शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे आयोजित इनोव्हेशन 2K26 राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे होते. डॉ. यादव पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर विकासात्मक कामासाठी, नवसर्जनासाठी आणि समाजोपयोगी निर्मितीसाठी करायला हवा. इनोव्हेशनसारख्या स्पर्धा विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान, कौशल्य, कल्पकता आणि संशोधन वृत्ती जगासमोर मांडण्याची मोठी संधी देतात. यावेळी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे म्हणाले, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. APJ अब्दुल कलाम यांच्या महासत्ता भारत या स्वप्नपूर्तीसाठी ग्रामीण विद्यार्थ्यांची जिद्द, प्रतिभा आणि नवोन्मेषी विचारसरणी हीच खरी शक्ती ठरणार आहे. जीवनात आणि करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी सकारात्मक विचार अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकातील अनेक महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. सिव्हिल, स्पॅन इट राईट, मेकॅनिकल, कॅड, मॅनिया, टेक्निकल, इनोव्हेटिक्स, कॉम्प्युटर सायन्स, ब्रेन ब्राईट, प्रथम वर्ष, स्लाइट मास्टर, माइंड स्पार्क, पोस्टर प्रेझेंटेशन यासह सर्व विभागात पेपर प्रेझेंटेशनसह 25 स्पर्धा झाल्या. प्राचार्य डॉ. B.B. संघवे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. वासंती यादव उपस्थित होते. स्पर्धेचे समन्वय प्राध्यापक अंजली झळके यांनी केले. सूत्रसंचालन आदिती काळे, मंजिरी जगताप यांनी केले. आभार प्राध्यापक PM स्वामी यांनी मानले. SK न्यूज, जयसिंगपूर.